नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि या व्हिडिओमध्ये मी एका स्क्रीनरविषयी बोलणार आहे. स्क्रीनर जरा स्पेशल आहे. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट माहीत असेल, ज्या स्टॉकमध्ये एफ-आय आणि डी-आयस बाईंग करतात, त्या स्टॉकमध्ये चांगल्या प्रकारची मोमेंटम असते. बट आता हे स्टॉक शोधायचे कसे? यामध्ये काय स्क्रीनर आहे का? तर ते स्क्रीनर कुठे यूज करायचं, कसं यूज करायचं, कोणती वेबसाईट आहे, कोणतं प्लॅटफॉर्म आहे? तर या सगळ्या गोष्टीविषयी मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुमचा लय लोड हलका होईल. म्हणजे एक असं स्क्रीनर ज्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली स्टॉक भेटतील, की ज्यामध्ये मागच्या 2-3 महिन्यापासून एफ-आयएस म्हणा किंवा डी-आयएसनी बाईंग वाढवली. तर आता हे स्क्रीनर विषयी तर आपण बोलू या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर फक्त लाईक करून घ्या. आणि एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची, ती म्हणजे या चॅनलवरती अशा प्रकारचे स्क्रीनर जर तुम्हाला बघायला आवडत असतील किंवा एखादी स्ट्रॅटेजी बॅकटेस्ट करण्याचे व्हिडिओ जर बघायचे असतील, तर मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे मला समजेल की नेमकं आपण ह्या टाईपचे व्हिडिओ बनवू शकतो का. बाकी या व्हिडिओला मी सुरुवात करतो, जास्त लांबड नाही लावत. आता सगळ्यात पहिल्यांदा जसं व्हिडिओचं म्हणजे एम काय आपलं, ते म्हणजे एफ-आय-आय, ठीक आहे, आणि डी-आय-आय, ठीक आहे. यांनी ज्या स्टॉकमध्ये बाईंग केली, ठीक आहे, मागच्या 2-3 महिन्यापासून वाढवली, तर ते स्टॉक आपल्याला पाहिजेत. आता सगळ्यात पहिल्यांदा बेसिक समजून घेऊया. स्क्रीनर तर तुम्ही बघाल पुढं, पण बेसिक पण समजून घ्या. म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल नॉलेज येईल. म्हणजे डायरेक्टली तुम्ही स्क्रीनर बघण्यापेक्षा भाई नेमकं एफ-आय-डी-आयस काय आहे, कसं आहे, कोण असतात हे लोकं. तर सगळ्यात पहिल्यांदा एफ-आय-आय म्हणजे काय? फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, ठीक आहे. फॉरेन म्हणजे तुम्हाला माहिती आहे बाहेरचा देश, ठीक आहे, तिथले इन्व्हेस्टर हे झाले आपले एफ-आय-आय, ठीक आहे. त्यानंतर डी-आय. डी-आय म्हणजे कोण? डॉमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. डॉमेस्टिक म्हणजे आपल्या देशातले, फॉरेन म्हणजे बाहेरचे. तर आता ही लोकं कोण असतात? तुम्हाला आता आपण कसं एक लॉटने निफ्टीमध्ये बाईंग करतो किंवा आपल्याला टाटा मोटरचा स्टॉक घ्यायचा असेल तर आपण 10 स्टॉक घेईल, 100 स्टॉक घेईल, 1000 स्टॉक घेईल. तसे हे जे लोकं असतात एफ-आय-डी-आयस, ते काय करतात? जर त्यांना वाटत असेल कंपनीमध्ये ग्रोथ आहे, इंडियामध्ये ग्रोथ आहे, ही कंपनी इंडियाच्या ग्रोथसाठी चांगली आहे, तर ते तशा स्टॉकमध्ये ना बाईंग करायला चालू करतात. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की असं समजा ही टाटा मोटर्सची कंपनी, ठीक आहे, मी ह्याला टी-एम नाव देतो. तर ही टाटा मोटर्सची कंपनी, यामध्ये फक्त आपणच बाईंग नाही करत किंवा आपणच सेलिंग नाही करत. यामध्ये मोठे मोठे लोक म्हणजे हे जे आपले एफ-आय असतात ना, बाहेरच्या देशातली लोक किंवा आपल्या देशातली लोक, म्हणजे हे लोक नसतात, हे एक इन्स्टिट्यूशन असतं. म्हणजे जसं बरेच लोक असतात, ते मिळून डिसिजन घेतात की कोणत्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केले पाहिजे. तर ज्यावेळेस हे लोक बाईंग वाढवतात, म्हणजे ह्यांना इंटरनल न्यूज असतील, त्याचबरोबर ह्यांना माहीत असेल कंपनीची ग्रोथ आहे, तर अशा वेळेस काय होतं, या लोकांनी बाईंग केली तर त्यावेळेस स्टॉकसुद्धा वर जातो. आणि जर आपण त्यावेळेस जर एंट्री बनवली तर आपल्याला एक 5%, 10%, 15-20% अशा प्रकारचे टार्गेट अचीव्ह होऊ शकतात. शक्यता आहे, कारण तुम्ही जर बघितलं, ज्या ज्या स्टॉकमध्ये एफ-आय-डी-आयस बाईंग वाढवतात त्या स्टॉकमध्ये मुवमेंट येते, ठीक आहे. तर आता एक प्रश्न म्हणा, जसं मी तुम्हाला म्हणलं होतं की एफ-आय-डी-आयस बाईंग कधी वाढवतात, तर त्यांना एकतर दिसलं स्टॉकमध्ये ग्रोथ आहे, त्यांना काहीतरी इंटरनल न्यूज पण लागू शकते. त्याचबरोबर इंडियाची ग्रोथ आहे, इंडियाच्या ग्रोथसाठी हा स्टॉक जर उपयुक्त असेल तर ते एफ-आय-डी-आयस बाईंग वाढवतात. तर आता हे स्टॉक आपल्याला भेटणार कसे? कारण टोटल जर बघितले तर टोटल 5,000 स्टॉक आहेत. 5,000 स्टॉकमध्ये असे स्टॉक शोधणं जरा अवघड आहे. तर त्यासाठी एक स्क्रीनर आहे. तर आता डायरेक्टली येतो स्क्रीनरवरती. आता स्क्रीनरवरती जर यायचं झालं तर तुम्हाला काय करायचं आहे? गुगलवरती जायचं आहे आणि तुम्हाला टाईप करायचे chartinc.com. हे बघा, ही वेबसाईट आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो किंवा तुम्ही कॉमेंटमध्ये लिंक टाईप करा. मी तुम्हाला लिंक सेंड करतो याची आणि कॉमेंटला रिप्लाय देतो. तर charting.com खूप सोपं आहे. www.charting.com, नाही तर नुसतं चार्टिंग जरी टाकलं ना तरी येईल, ठीक आहे. आता ही अशा प्रकारची वेबसाईट आहे. आता इथं 2 प्रकार आहेत. हे जे स्क्रीनर आहे ना, तुम्हाला डायरेक्ट आयतं पण भेटतं. आता आयतं कसं भेटतं ते तुम्हाला सांगतो आणि तुम्ही ह्याला बनवू पण शकता, ठीक आहे. आता आपल्याला स्टॉक कसे पाहिजेत तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तर आपल्याला एफ-आय-डी-आयजनी मागच्या 2-3 महिन्यात बाईंग वाढवली असे स्टॉक पाहिजे. म्हणजे आपल्याला कसे पाहिजे? समजा या महिन्यात एफ-आयची बाईंग किती असेल? 500 असेल. तर ती मागच्या महिन्यापेक्षा जास्त पाहिजे. म्हणजे मागच्या महिन्यात जर 400 असेल तर त्यापेक्षा जास्त आता 500. त्याच्या मागच्या महिन्यापेक्षा ही जास्त पाहिजे. म्हणजे किती असेल? ही 300. त्यापेक्षा ही 400. म्हणजे समजलं, मागच्या 3 महिन्यापासून एफ-आय-डी-आयची बाईंग वाढते. म्हणजे 300ची 400 झाली, 400ची 500 झाली. तर अशा प्रकारचं स्क्रीनर आपल्याला बनवायचं. आता स्क्रीनर बनवण्यासाठी जी वेबसाईट वापरतात तिला म्हणतात charting.com. आता सिम्पली तुम्हाला या चार्टिंगवरती मी घेऊन आलोय आणि तुम्हाला इथं टाईप काय करायचं ते तुम्हाला सांगतो. तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनर्स हे जे ऑप्शन दिसते, स्क्रीनर्स, त्यावरती जायचं आहे. स्क्रीनर्सवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला सर्चचा ऑप्शन या ठिकाणी बघू शकता. हे सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हे दिसतंय. तुम्ही इथं कोणाचं पण नाव टाकलं ना तरी त्यात सगळ्यांच्या स्ट्रॅटेजी येतात. तर आता इथे दिसते शेअर मार्केट मराठी एफ-आय बाईंग, या ठिकाणी बघू शकता. तुम्हाला हे टाईप करायचं आहे, शेअर मार्केट मराठी एफ-आय-आय बाईंग 1. आणि हे जे आहे ना, हे असं स्क्रीनर आहे
बनवलेलं, ज्यामध्ये FISने मागच्या 3 महिन्यापासून जेवढी जास्त बाईंग केली तेवढे स्टॉक तुम्हाला दिसतील. आणि तुम्हाला सिम्पली जायचं आहे सर्च स्कॅनवरती. सर्च स्कॅनवरती दिल्यावर भरपूर स्क्रीनर, पण हे पहिल्या नंबरचे आहे ना, कॉपी शेअर मार्केट मराठी FI बाईंग, त्यावरती क्लिक करायचं आहे. आता क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी एक स्क्रीनर आले आणि खाली स्टॉक आले, डायरेक्ट स्टॉक आले. ठीक आहे, स्क्रीनर काय ते समजून सांगतो सगळ्यात पहिल्यांदा. हे बघा, तर नाही आपण ब्लॅकच घेऊ. ठीक आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा स्क्रीनर बघा, क्वार्टरली फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर पर्सेंटेज, म्हणजे जे FIIचे जे पर्सेंटेज आहेत ते ग्रेटर दॅन पाहिजे 1 क्वार्टर ॲगो फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर पर्सेंटेज. म्हणजे या महिन्याचे जे पर्सेंटेज आहेत ते समजा असतील आपले 1 क्वार्टर ॲगो, म्हणजे या महिन्याचे पर्सेंटेज जर असतील आपले 500, ते जास्त पाहिजेत कशापेक्षा, मागच्या महिन्याच्या पर्सेंटेजपेक्षा. म्हणजे समजा मागच्या महिन्यात 400% असेल, असं 400 असेल, तर या महिन्यात 500 पाहिजे. त्यानंतर पुढं बघा एक्सप्लेन केलं, 1 क्वार्टर ॲगो फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजे मागच्या महिन्याचं जे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचे जे पर्सेंटेज आहे ते ग्रेटर पाहिजे 2 क्वार्टर ॲगोच्या. म्हणजे 2 क्वार्टर ॲगो, क्वार्टर म्हणजे 3 महिन्या, 3 महिन्याला रिझल्ट येतात. आता मी इथं 1 महिना म्हणतोय, पण 3 महिने असतं. आता मागचं जे क्वार्टर आहे, मागचं क्वार्टर किती आहे, समजा त्याचा रिझल्ट आहे 400, ते काय पाहिजे, ग्रेटर दॅन 2 क्वार्टर ॲगो. 2 क्वार्टर ॲगो म्हणजे त्याच्या मागच्या 3 महिन्याचा रिझल्ट जर समजा 300 असेल, तर त्यापेक्षाही जास्त पाहिजे. आणि त्यानंतर खाली अजून एक आहे, 2 क्वार्टर ॲगो फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर पर्सेंटेज, ते ग्रेटर दॅन पाहिजे 3 क्वार्टरचं. म्हणजे थोडक्यात हे स्क्रीनर कसं बनवलंय, जास्त अवघड नाहीये. याच्यामध्ये फक्त यांनी काय काम केलंय, सध्याच्या क्वार्टरचं जे आहे, म्हणजे 3-3 महिन्याला तुम्हाला माहिती आहे ना कंपनीचे रिझल्ट येतात, तर क्वार्टर म्हणजे 3 महिने. ठीक आहे, तिमाही रिझल्ट असतात. तर ह्या क्वार्टरचे जे रिझल्ट आहेत 500, ते ग्रेटर दॅन पाहिजेत मागच्यापेक्षा. म्हणजे 400, हे 400 ग्रेटर दॅन पाहिजेत त्याच्या मागच्यापेक्षा, म्हणजे असेल 300, हे 300 पाहिजेत त्याच्यापेक्षा मागच्या, म्हणजे 200. म्हणजे हा असं इन्क्रीजिंग जर FIIची जर बाईंग असेल तर त्या स्टॉकमध्ये चांगली मोमेंटम असणार, तसे स्टॉक आम्हाला द्या. आणि सिम्पली इथं एक ऑप्शन आहे, तुम्ही बघू शकता, तुम्हाला निफ्टी 50 मधले स्टॉक पाहिजेत, निफ्टी 500 मधले पाहिजे, 200 मधले पाहिजेत, 100 मधले, हे सगळं तुम्हाला इथं भेटेल. आता मी सिम्पली निफ्टी 100 वरती क्लिक करतो आणि रन स्कॅन करतो. ठीक आहे, रन स्कॅन केल्यानंतर तुम्ही खालच्या बाजूला जर स्क्रोल केलं तर तुम्हाला हे सगळे स्टॉक भेटतील ज्या स्टॉकमध्ये FISने त्यांची बाईंग मागच्या काही महिन्यापासून वाढवलेली आहे. इथं 21 स्टॉक आलेत सरळ. आता ही जी FISने बाईंग वाढवली, आता इथं कसं आहे, हे बघा, हे डायरेक्ट वर गेलेले स्टॉक आहेत सगळे. FISने बाईंग वाढवणे म्हणजे, आता इथं विषय कसा आहे ते पण तुम्हाला सांगतो. FISने बाईंग इन्क्रीज केली. ठीक आहे, तुम्हाला स्टॉक पण भेटला. आता कसा स्टॉक भेटला तुम्हाला ते पण सांगितलं. आता हा स्टॉक भेटल्यानंतर याच्यामध्ये प्राइस ॲक्शनचं ॲनालिसिस करणं पण महत्त्वाचं आहे. म्हणजे समजा एखादा बॉक्स पॅटर्न बनत असेल, याच्यामध्ये जर असा स्टॉक असेल आणि हायर हायचं क्रिएशन करत वरती जर जात असेल, आणि या ठिकाणी तुम्हाला असेंडिंग ट्रायंगल भेटतो आणि बॉक्स पॅटर्नचा पण ब्रेकआउट जर भेटला आणि FIची बाईंग पण आहे, तर अशामध्ये तुम्ही एंट्री बनवू शकता. बट समजा तुम्हाला असा स्टॉक दिसला की जो डायरेक्टली वरती गेला एकदम, आणि तुम्ही जर इथं बाईंग केली, भले त्यात FIची बाईंग आहे पण त्याचं रिट्रेसमेंट झाली, तर तुम्हाला खूप वेळ थांबावं लागू शकतं. त्यामुळे विचार करून बाईंग करत जा. बाकी तुम्हाला स्क्रीनर तर मी सांगितलं कसं करायचं, काय करायचं. आता हे स्क्रीनर जर तुम्हाला बनवायचं जर लईच हे असेल, आता आयतं तर भेटतंय, माझी इच्छा आहे की डायरेक्ट आयतं घेऊन हे करा, टाइम वेस्ट नका करू. पण जर बनवायचं असेल ना तर आपण बनवून पण बघूया. तर आता बघा, तुम्हाला काय जायचं आहे, इथं जायचं आहे. आता आयतं कसं शोधायचं, ह्या स्क्रीनरवरती जाऊन सर्च करून डायरेक्ट येतं. पण डायरेक्टली जर बनवायचं असेल ना तर इथं क्रिएट स्कॅनवरती मी क्लिक करतो आणि तुम्हाला कॉपी करायचं आहे ते. आता बघा, या प्लसवरती मी क्लिक केलं. आता प्लसवरती आपल्याला करून काय करायचं आहे, फॉरेन इन्व्हेस्टर जे आहेत त्यांचं पर्सेंटेज जास्त पाहिजे. आता मी इथं टाईप करतो फॉरेन इन्स्टिट्यूशनल, फॉरेन INS टाईप केलं तरी येईल. इथं बघा, इथं आलं फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर पर्सेंटेज, याच्यावरती मी क्लिक केलं. ठीक आहे, ते कसं पाहिजे आपल्याला, ग्रेटर दॅन पाहिजे. ठीक आहे, इक्वल टू नाही, ग्रेटर दॅन. ठीक आहे, ग्रेटर दॅनवरती मी क्लिक केलं. कशापेक्षा, परत त्याच्यापेक्षा, फॉरेन इन्स्टिट्यूशनल. तर मी इथं सर्च केलंय फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर पर्सेंटेज. इथं भरपूर ऑप्शन आहेत, त्यामुळे कन्फ्यूज नका हो. आता बघा इथं किती ऑप्शन आलं. हां, गावलं. ठीक आहे. आता इथं काय आलंय, एक क्वार्टर आलं, दोन्ही पण क्वार्टर आलेत. पण आपल्याला काय पाहिजे, हा क्वार्टरपेक्षा या क्वार्टरचं जास्त पाहिजे. तर आपल्याला काय करायचं, या क्वार्टरवरती क्लिक करायचं आणि 1 क्वार्टर
क्वार्टर ॲगो करायचं. ठीक आहे. तर आता क्वार्टरली रिझल्ट आहेत हे जास्त पाहिजेत क्वार्टरली जे रिझल्ट आहेत त्यांच्यापेक्षा. ठीक आहे. आता मी याला आता हे झालं एक. आता तुम्ही जर बघितलं ना हे खालचे सेमच आहेत. 1 क्वार्टर ॲगो, 2 क्वार्टर ॲगो, तर हे सेम आहे. तर आपल्याला काय करायचं सिम्पली या ठिकाणी कॉपी पेस्ट करायचं आहे. तर या ठिकाणी मी ज्यावेळेस क्लिक करतो तर हे बघा दोन्ही कॉपी पेस्ट झाले. तर आता इथं 0 to 1 आहे ना, तर आता 1 to 2 करायचं आहे. आता इथं मी 1 करतो, त्यानंतर मी इथं करतो 2, तर आता मी इथं 2 to 3 करायचं खाली, 2 करायचं आणि इथं 3. आता हे क्वार्टर रिझल्ट जे आहेत ते इन्क्रीजिंग पाहिजेत. तर हे बघा हे स्क्रीनर आपलं तयार झालं. आता मी फास्ट केलं बट तुम्ही व्हिडिओ स्लो करून बघू शकता. काय नाही मी फक्त कॉपी पेस्ट केलंय वरचं खाली, खालचं खाली. ठीक आहे. आणि रन स्कॅन केलं तर तुम्ही बघितलं खाली तर आपल्याला हे स्टॉक आलेले आहेत आपले. ठीक आहे. तुम्ही इथं चेंज करू शकता. कॅश सेगमेंटमधले बँक निफ्टीचे पाहिजेत, निफ्टी 50, निफ्टी 100. ठीक आहे. तर हे स्क्रीनर जे आहे तर तुम्ही डायरेक्टली जा आणि सर्च करा, तुम्हाला डायरेक्टली भेटेल. क्वार्टरली रिझल्ट जे जास्त आहेत त्यामध्ये जे FIDIsने बाईंग जास्त केले आहे तर तसले स्टॉक तुम्हाला भेटू शकतात डायरेक्टली. बाकी तुम्हाला कोणतं स्क्रीनर पाहिजे मला फक्त कॉमेंटमध्ये सांगा की हे स्क्रीनर बनव भाई, हे स्क्रीनर लय भारी. तर त्या स्क्रीनरवरती आपण व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद. तुमचा दिवस शुभ असो.